दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपलं कसं वाटतं त्याच्या प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. विषय आहे सोलापूर विधान परिषदेचा. आज 4 जून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आणि अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत आणि ही निवडणूक लागलेली आहे. सोलापूर विधान परिषदेची निवडणूक ही लागलेली आहे आणि ती होती आहे ती म्हणजे भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यामध्ये. आणि या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा भारतीय जनता पक्षाला पंढरपूर हे नडलेलं आहे. कारण ह्या निवडणुकीमध्ये पंढरपूर हे खूप गाजत आहे. एक तर सुरुवातीला माजी आमदार प्रशांत परिचारक यांना भाजपनं न दिलेली उमेदवारी, त्यांची नाराजी, त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी. त्याच्यानंतर काँग्रेस पक्षात जे उमेदवार म्हणून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, जे आदित्य फत्तेपूरकर माजी नगरसेवक, ते पंढरपूरचेच, वरून त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी केली असं त्यांचं म्हणणं असणारे नागेशकाका भोसले. आणि या भोसलेंनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात ॲफिडेव्हिट देऊन आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर मी स्वाक्षरी केली नाही असं लिहून दिलं. त्यामुळे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद ठरला. त्यामुळे पंढरपूर पुन्हा एकदा गाजलं आणि ही निवडणूक बिनविरोध करण्याचा चंग पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बांधला होता. आणि त्याकरता म्हणून शिंदे शिवसेनेचे असतील, उभाटाचे असतील किंवा अन्य जे कोणी उमेदवार ज्यांनी अर्ज भरले होते त्या सगळ्यांना उमेदवारी अर्ज मागे काढून घ्यावेत याकरता खूप आग्रह करण्यात आला. शिवसेनेचे शिंदे गटाचे असणारे रमेश बारसकर, महेश साठे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. याचबरोबर उभाटा म्हणजे ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असणारे धनंजय डिकोळे हे मोठे नेते शिवसेनेचे, त्यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जीवन जानकर यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज घेतला. याचबरोबर बार्शीचे असणारे नागेश अक्कलकोटे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. राहिला उमेदवारी अर्ज वसंतराव देशमुख यांचा. त्यामुळं ही निवडणूक आता वसंतराव देशमुख यांच्या विरुद्ध राजेंद्र राऊत अशी होती आहे. संख्याबळाचं जे गणित आहे त्यामध्ये महायुती सरस आहे. शिंदे शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांचं गणित जे आहे ते 500हून जास्त मतांचं आहे. तरी असं असताना सुद्धा 500च्या आसपास मतांचं आहे. असं असताना सुद्धा वसंतराव देशमुख यांनी राजेंद्र राऊत यांना आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न हा कौतुकास्पद आहे. आणि ते वसंतराव देशमुख यांची म्हणजे ही जी मुवमेंट आहे ही एकट्या वसंतराव देशमुख यांची नाहीये. या पाठीमागं खासदार धैर्यशील मोहिते पाटील, याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते असणार आहेत, महाविकास आघाडी हे सगळेच असणार आहेत. कारण या संदर्भामध्ये कालच अकलूजमध्ये बैठक झाली होती. एकाच एक उमेदवार द्यायची तयारी आहे असं स्वतः वसंतराव देशमुख यांनी पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं. आणि त्याचप्रमाणे वसंतराव देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घ्यावा याकरता म्हणून खूप प्रयत्न झाले. पालकमंत्र्यांनी स्वतः प्रयत्न केले. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितले की मी स्वतः त्यासाठी बोललो होतो. मात्र अशा परिस्थितीमध्ये जेव्हा संख्याबळ नाहीये विरोधकांचं तरी सुद्धा वसंतराव देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे आणि राजेंद्र राऊत यांच्या समोर आव्हान उभं केलेलं आहे. यामुळे पंढरपूर पुन्हा चर्चेमध्ये आलेले. सुरुवातीपासूनच विधान परिषदेची निवडणूक ही पंढरपूर भोवतीच फिरती आहे आणि आता सुद्धा भाजपला जे आव्हान मिळते ते सुद्धा पंढरपूर मधूनच. वसंतराव देशमुख हे अनेक वर्ष स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडे परिचारकांपासून ते दुरावले होते. मात्र पंचायत समिती निवडणुकीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनंतर जेव्हा भाजपला एक सदस्याची गरज पडली तेव्हा वसंतराव देशमुख यांचे निकटवर्ती असणारे सुरेश देशमुख जे आहेत त्यांनीच तिथं मदत केली आणि इथं भाजपची पंचायत समितीमध्ये सत्ता आली त्यांच्यामुळे झालेली आहे. तेव्हा परिचारकांनी ती ऍडजस्टमेंट करून घेतली होती. अशा परिस्थितीमध्ये आता पंढरपूरची सुद्धा भूमिका फार महत्वाची ठरणार आहे. वसंतराव देशमुख हे पंढरपूरचेच नेते, सोलापूर जिल्ह्यातले एक शांत संयमी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी पंढरपूर बाजार समितीचं सभापती भूषवलेलं आहे. ते पंढरपूर पंचायत समितीचे सभापती होते. ते पांडुरंग सहकारी संघटनेचे उपाध्यक्ष होते. अनेक पदांवर त्यांनी कामं केलेली आहेत आणि सोलापूर जिल्ह्यात त्यांची सगळ्या तालुक्यांमध्ये मित्र आहेत. अनेक वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. विविध समित्यांवर त्यांनी कामं केलेली आहेत. त्यामुळं वसंतराव देशमुख हे एक अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. आणि सुरुवातीपासूनच ते जे राजकारणात त्यांची सुरुवात आहे ती मोहिते पाटील यांच्याच नेतृत्वाखाली त्यांनी काम केलेलं आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलेलं आहे. आताही धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील असतील, हे सगळ्यांशी त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्यावर
पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे म्हणण्यापेक्षा मोहिते पाटलांनी ही जबाबदारी वसंतराव देशमुख यांच्यावर दिलेली आहे. आणि जेव्हा वसंतराव देशमुख यांचं नाव फायनल झालं तेव्हा हे स्पष्ट झालं होतं की या पाठीमागं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची पूर्ण बॅकिंग आहे, त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. कारण गेले काही दिवस चर्चा सुरू होत्या की कोणाचा उमेदवारी अर्ज ठेवायचा. धनंजय डिकोळे यांचा उमेदवारी अर्ज ठेवला जाईल अशी चर्चा होती. त्यानंतर नागेश अक्कलकोटे जे बार्शीचे आहेत त्या आणि राजेंद्र राऊत यांचे विरोधक आहेत त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज राहील अशी चर्चा होती. मात्र आता वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज हा जो राहिलेला आहे तो म्हणजे मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यामुळे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये यापूर्वी मोहिते पाटील वगळून शक्यतो कुठल्या गोष्टी घडत नव्हत्या राजकारणामध्ये, सहकारामध्ये. मात्र गेल्या काही दिवसापासून मोहिते पाटील यांना साईडलाईन करण्याचं काम चालू आहे. त्यांची ताकद क्षीण करण्याचा प्रयत्न होतोय, त्यांना माळशिरस तालुक्यापुरतं मर्यादित करण्याचा प्रयत्न होतोय. अशा स्थितीत सुद्धा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी कडवं आव्हान देत ती निवडणूक जिंकली होती. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला होता. नंतरच्या काळात त्यांनी अकलूज नगर परिषद असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका असतील त्यामध्ये सुद्धा आपली ताकद दाखवून दिली होती. आणि आता जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होती ही विधान परिषदेची, जी विधान परिषद 2004 साली रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बिनविरोध ताब्यात घेतली होती, त्यावेळेस कुणीही त्यांना विरोध केला नव्हता. तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील होते आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बिनविरोध निवडले गेले. एवढा दबदबा मोहिते पाटील गटाचा सोलापूर जिल्ह्यात होता. मात्र अलीकडच्या काळामध्ये भाजपचं जेव्हापासून राज्य या सोलापूर जिल्ह्यामध्ये ताकद वाढली आणि त्यातल्या त्यात जेव्हापासून पालकमंत्री जयकुमार गोरे झालेत तेव्हापासून मोहिते पाटील यांची ताकद क्षीण करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आता ज्या आमदारकीची निवडणूक आहे विधान परिषदेची त्यामध्ये मोहिते पाटील यांनी आपलं उपद्रव मूल्य दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि वसंतराव देशमुख यांना त्यांनी विधान परिषदेकरता भाजपच्या विरोधात पुढे केलेलं आहे. आता पाहू त्यांना कोण कोण सहकार्य करत आहे. कारण अनेक वर्ष ते पंढरपूरच्या राजकारणामध्ये वसंतराव देशमुख काम पाहत आहेत. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात त्यांचं काम आहे. आता त्यांना कोण कोण या निवडणुकीमध्ये मदत करत आहे. महाविकास आघाडीची जी मतं आहेत ती सगळी मतं, याचबरोबर ते विरोधकांची काही मतं फोडण्यामध्ये यशस्वी होतात. कारण असं म्हटलं जातं की पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांचे मित्र पक्ष सुद्धा नाराज आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका निवडणुका झाल्या त्यावेळी सुद्धा भाजपने एक हाती स्वबळावर सगळ्या निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला, आपल्या मित्र पक्षांनाही दूर ठेवलं. अशामुळं आता जे मतदार आहेत ते सगळे स्थानिक स्वराज्य संस्थातले, त्यामुळे त्यांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे. अशा परिस्थितीमध्ये पंढरपूरच्या ज्येष्ठ नेते असणारे वसंतराव देशमुख यांनी भाजपला दिलं आव्हान हे नक्कीच महत्वाचं मानलं जातंय. पुढे पाहू काय होतंय ते. नमस्कार.